फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बघा, बॉम्बे हायकोर्टचा लिपिकसाठी ज्यांनी अर्ज केला होता त्या संदर्भात एक नवीन सूचना आलेली आहे. टायपिंग टेस्ट संदर्भात आहे. या अगोदर बघा लिस्ट लागलेली होती, जे जे बेंचेस आहे त्यानुसार कॅन्डिडेटची जे एलिजिबल आहे टायपिंग टेस्टसाठी. ठीक आहे, तर ही त्या संदर्भात पुढील सूचना आहे विद्यार्थ्यांना. तर सूचना काय आहे आपण ती व्यवस्थित समजून घेऊया. ठीक आहे, तर बघा हायकोर्ट ऑफ ज्युडिशरी ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे अँड इट्स बेंचेस ॲट नागपूर अँड औरंगाबाद. ठीक आहे, तर बघा ॲडव्हर्टाइजमेंट डेटेड 8 डिसेंबर 2025 पोस्ट ऑफ क्लर्क इस्टॅब्लिशमेंट, म्हणजे याच्यात आपल्याला ती ॲडव्हर्टाइज अगोदर पब्लिश केली होती, म्हणजे क्लर्कसाठी त्याच संदर्भात आहे. तर बघा सेकंड नंबरला महत्त्वाचं आहे, लिस्ट ऑफ 7305, लिस्ट ऑफ 1406 अँड 2906 कॅन्डिडेट हू आर एलिजिबल टू appear फॉर टायपिंग टेस्ट पोस्ट ऑफ क्लर्क. तर ही लिस्ट अगोदर लागली होती, त्या संदर्भात हे आपल्याला सांगितलंय. तर त्या विद्यार्थ्यांना ही नोटीस आपल्याला दिलेली आहे. तर नोटीस काय आपण व्यवस्थित समजून घेऊया. तर नोटीस with reference to the above, it is hereby informed that the typing test for the post of clerk on establishment of High Court of Judiciary at Bombay, Principal Seat and Bombay and its benches at Nagpur, Aurangabad is scheduled ऑन संडे 16 ऑगस्ट 2026. म्हणजे हे जे विद्यार्थी आहे ज्यांनी बॉम्बे त्याचप्रमाणे त्याचे बेंचेस औरंगाबाद आणि नागपूरसाठी ज्यांनी अर्ज केला होता, जे एलिजिबल आहेत टायपिंग टेस्टसाठी, त्यांची जी टेस्ट होणार आहे ती संडेला 16 ऑगस्ट 2026ला होणार आहे. ठीक आहे, सगळ्या बेंचेसची एकाच दिवशी होणार आहे, इथे सांगितल्याप्रमाणे. ठीक आहे, पुढे बघा काय सांगितलं आहे. फॉलोइंग म्हणजे 11,670 इनलिस्टेड कॅन्डिडेट फॉलोइंग, म्हणजे ही जी खाली लिस्ट दिली आहे त्याच्यात एकूण टोटल 11,617 म्हणजे वरचेच विद्यार्थ्यांची संपूर्ण लिस्ट आहे. आर रिक्वेस्टेड टू रिमेन प्रेझेंट फॉर टायपिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क, म्हणजे त्यांना लिस्टमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांची बेंचेस वाईज जे आहेत, सगळे विद्यार्थी जे बेंचेस वाईज होते त्यांची ही 11,617 विद्यार्थ्यांची लिस्ट आहे. त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं आहे की प्रेझेंट राहण्यासाठी क्लर्कची जी टायपिंग टेस्ट 16 ऑगस्टला रविवारी होणार आहे. ठीक आहे, अगेन्स्ट देअर रिस्पेक्टिव्ह नेम्स ॲट अ कॉलम नंबर 6 द कॅन्डिडेट्स आर डिरेक्टेड टू रिमेन प्रेझेंट फॉर द टायपिंग टेस्ट देअर ओन एक्सपेन्स, म्हणजे स्वतःच्या खर्चाने तुम्हाला इथे जायचं आहे. कॉलम नंबर 6 मध्ये तुम्हाला जे आहे प्लेस जो आहे तो सांगितलेला आहे. ठीक आहे, पुढे बघा प्लेस म्हणजे ठिकाण सांगितलेलं आहे. द कॅन्डिडेट्स आर ऑल्सो डायरेक्टेड टू ब्रिंग हॉल तिकीट ॲडमिट कार्ड इश्यूड ॲट द टाइम ऑफ द स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क. बघा स्क्रीनिंग टेस्टमध्ये जो तुमचा हॉल तिकीट होता तो तुम्हाला हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्ड ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. ठीक आहे, पुढचं बघा काय सांगितलंय. द इन्फॉर्मेशन in a respective reporting time and address of typing test center will be published on the official website of High Court Bombay in a due to course. म्हणजे बघा रिपोर्टिंग टायमिंग आणि टायपिंग सेंटर हे जे आहे ते तुम्हाला इथं फक्त प्लेस दिलाय कॉलम 6 मध्ये, पण संपूर्ण जो ॲड्रेस आहे आणि रिपोर्टिंग टायमिंग म्हणजे कधी तुम्हाला तिथे पोहोचायचं रिपोर्टिंग करायची आहे त्याचं तुम्हाला बॉम्बे हायकोर्टची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला कळवण्यात येणार आहे. ठीक आहे, तर बघा आणखी महत्त्वाची सूचना. नो रिक्वेस्ट फॉर चेंजेस ऑफ एक्झामिनेशन सेंटर विल बी कन्सिडर ऑर एंटरटेन, म्हणजे जर कोणी फोन केला किंवा त्यांना ईमेल करून की आम्हाला हे एक्झाम अलाव असणार नाहीये. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये आपल्याला 11,600 जे विद्यार्थी आहेत त्यांची लिस्ट दिलेली आहे. ओके, ज्यांनी फॉर्म भरले होते आणि जे टायपिंग टेस्टसाठी पात्र आहेत. सिरियल नंबर इथे असणार, इथे सीट नंबर असणार, तुमचा रजिस्ट्रेशन ID, कॅन्डिडेट नेम असणार, इस्टॅब्लिशमेंट म्हणजे ज्या इस्टॅब्लिशमेंटसाठी तुम्ही फॉर्म भरला होता त्या प्रिन्सिपल सीटसाठी जसं नागपूरसाठी किंवा बेंचेस औरंगाबादसाठी. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट ऑफ टायपिंग टेस्ट सेंटर हे फक्त तुम्हाला 6 नंबरला प्लेस म्हणजे डिस्ट्रिक्ट दिलेला आहे तुमचा. ओके, संपूर्ण जी आहे ॲड्रेस तो तुम्हाला वेबसाईटवर कळवण्यात येईल. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा संपूर्ण ही लिस्ट दिलेली आहे 220 पानांची. याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव बघून घ्या. ठीक आहे, आणि कुठे डिस्ट्रिक्ट तुम्ही याच्यामध्ये आपल्याला दिली आहे. ठीक आहे, वरती बघा मुंबई आहे, मग पुढे ठाणे जिल्ह्याचं आहे. ठीक आहे, त्याच्या पुढे बघा संबंधित ज्या विद्यार्थ्यांनी मोस्ट ऑफ बघा बॉम्बेसाठी ज्यांनी अप्लाय केलं होतं त्यांचं ठाणे आणि मुंबईमध्ये आलेलं आहे, वगैरे इथे आलेलं आहे, म्हणजे ते तिकडचे राहणारे विद्यार्थी असतील त्यानुसार त्यांना इथे बोलवलं आहे. ठीक आहे, तर बघा काही प्रिन्सिपल सीट सुद्धा आहे. तर प्रिन्सिपल सीट जरी असले तरी सुद्धा बघा इथे वर्ध्याला आहे. तर त्यानुसार म्हणजे एखादा विद्यार्थी जर नागपूरचा असेल त्यांनी बॉम्बेसाठी सुद्धा अप्लाय केला असेल किंवा तो वर्ध्याचा असेल. ठीक आहे, तर जो विद्यार्थी आहे त्याला हे अगदी चांगल्या प्रकारे समजू शकतं मी काय सांगते ते.
ओके. तर म्हणजे येणार किंवा सूचना येणार त्याच्यात तुम्हाला डिटेलमध्ये ॲड्रेस आणि रिपोर्टिंग टायमिंग तुम्हाला सांगितलेलं असणार. ठीक आहे. तर याच्यामध्ये फक्त आपल्याला एवढी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे की तुम्हाला जो स्क्रीनिंग टेस्टचा हॉल तिकीट होता तो तुम्हाला घेऊन जायचा आहे. ओके. इथे बघा सांगितलेलं आहे स्क्रीनिंग टेस्ट हॉल तिकीट जो होता तो आणि रिपोर्टिंग टायमिंग आणि ॲड्रेस जो आहे तो तुम्हाला मेन्शन म्हणजे थोड्या दिवसात तुम्हाला कळून जाणार. ओके. त्याच्यानंतर बघा इथे काय सांगितलं एक्झाम जी आहे ती 16 ऑगस्टला आहे. तर त्यानुसार तुम्ही याचा रिमाइंडर राहू द्या. ठीक आहे. आणि तशी तुमची तयारी जी आहे टायपिंगची ती करत राहा. ओके. तर बघा व्हिडिओ आवडला असेल आणि पुढची नोटिफिकेशन किंवा अपडेट मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू. बघा ही जी PDF आहे किंवा ही जी लिस्ट आहे तुम्ही बघू शकता आजची आहे 5 ऑगस्ट थोड्या वेळापूर्वीच त्यांनी पब्लिश केली आहे. ठीक आहे. व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.